नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आंदोलनाला हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू केल्यामुळे या आंदोलनाला अजून एक मोठं यश मिळालं आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने जरांगेचं उपोषण सोडवताना दिला होता. याविषयीचा मोठा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील महिला IPS अधिकाऱ्यांशी केलेल्या कठोर भाषेतील संभाषणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता याच व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री पवारांना कठोर शब्दात धारेवर धरलं जात आहे. दरम्यान या वादग्रस्त प्रकरणात अजित पवारांच्या बचावासाठी पुतणे रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत यावरती भाष्य केलं आहे. कुर्डुवाडी प्रकरणात महिला IPS अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या सामान्य भाविकांना एक न्याय आणि श्रीमंत VIP सेलिब्रिटींना वेगळी विशेष वागणूक दिली जाते असा आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजा मंडळ आक्रमक झाले होते. त्यांनी एका कोळी बांधवाला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता लालबागच्या राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रील तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील DN नगर ते मंडाळे मेट्रो 2 BM मार्गिकेचा पहिला टप्पा या महिना अखेर प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मंडाळे ते चेंबूर या पहिल्या टप्प्यातील मार्ग मोकळा झाला आहे. तर आज या मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी पथकाकडून तपासणी सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते. CMARS ने सुरक्षा प्रमाणपत्र देताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला 75वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने एक शिबिर आयोजित करणार आहेत. त्यामुळे 75,000 फर्स्ट डोनर्स असतील. आम्ही 75 देशांमधील 7,500 केंद्रांवर रक्तदानासाठी शिबिरं आयोजित करणार आहोत. यावेळी आम्ही 3 लाख युनिटपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याचा लक्ष्य ठेवलं आहे, असं अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी म्हटलं आहे. दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या सोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर हिने सिंगल मदर म्हणून 2 मुलांचा सांभाळ केला, तर संजय याने मात्र तिसरं लग्न केलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय कपूर याचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूमुळे करिश्माची दोन्ही मुलं दुःखात होते. मात्र आता त्यांनी संजय कपूर याची तिसरी पत्नी आणि सावत्र आई प्रिया कपूर हिच्यावर त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत फेरफार केल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि मालमत्तेत त्यांचा वाटा मागितला आहे. नेपाळमध्ये तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहेत. पंतप्रधानांच्या घरात घुसून धुमाकूळ घालण्यात आलाय, तर काही मंत्र्यांना थेट रस्त्यावर काढून त्यांना जमावाने मोठी मारहाण केली आहे. सध्याच्या स्थितीला नेपाळमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. लष्कराने कायदा सुव्यवस्था हातात घेतलाय. नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने अलर्ट मोड जारी केलाय. सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे. नेपाळमधील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेतील आज आपला पहिला सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया समोर UAEचं आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादवचा कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेतील हा पहिलाच सामना असणार आहे. दरम्यान आशिया कप स्पर्धेतून शुभमन गिल याचं T20 भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. टॅरिफ तसेच जागतिक बाजारामध्ये मागणी वाढल्याने मंगळवारी एकच दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी 5,080 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सोने 1,12,750 रुपये प्रति किलो 10 ग्रॅम या नव्या उंचांकावर पोहोचले आहे. तर चांदीचे भावही 2,800 ने उसळून विक्रमी 1,28,800 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. जागतिक घडामोडीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. Apple कंपनीने आपल्या नवीन iPhone 17 आणि AirPods Pro 3 चे अनावरण केलं आहे. टिकाऊपणा, डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत iPhone 17 सिरीजने मोठी झेप घेतली आहे. नवीन सेरामिक शील्ड 2, जबरदस्त कॅमेरा अपग्रेड्स, A19 चिपचा वेग आणि AirPods Pro 3 मधील दुप्पट नॉईज कॅन्सलेशन यामुळे या दोन्ही प्रॉडक्ट्सकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आयफोनची किंमत 82,000 पासून सुरू होत असून ती 2,29,000 पर्यंत आहे। फोनच्या मागील भागात नवीन कॅमेरा डिझाइन, A19 प्रो प्रोसेसर, बॅटरी लाईफ वाढवणे, व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये सुधारणा आणि टेलीफोटो कॅमेरा 12 मेगापिक्सल वरून 48 मेगापिक्सल पर्यंत वाढवणे असे मुख्य बदल आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।